तर कोल्हापुरात पंचगंगा नदीच्या किनाऱ्यावरून आमचे प्रतिनिधी शेखर पाटील सध्या आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया। शेखर, आपण पाहतोय की कोल्हापुरातील पंचगंगा नदी ही इशारा पातळीवर पोहोचलेली आहे। आता नेमका किती पाणी जे आहे ते पंचगंगेच्या नदीमध्ये पाहायला मिळते, काय नेमकी परिस्थिती आहे? आजूबाजूच्या गावांना काही इशारा देण्यात आलाय का? नक्कीच खरं तर कोल्हापूरची पूर परिस्थिती खरं तर आता सध्या निर्माण व्हायला सुरुवात झालेली आहे। कारण पंचगंगा नदीची पाणी पातळी आता इशारा पातळीवरून धोका पातळीपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीची सध्याची पाणी पातळी ही 42.3 फूट इतकी झालेली आहे। आणि मी त्याच पंचगंगा नदीवरील नवीन छत्रपती शिवाजी महाराज पुलावरती उभा आहे आणि आपण ही पंचगंगा नदी जी आहे ती खरं तर मोठ्या प्रमाणात वाहताना पाहायला मिळते। पाण्याची पातळी जी आहे ती आता धोका पातळीपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आणि परिणामी कोल्हापूर शहराचा जो उजव्या बाजूला नदीच्या उजव्या बाजूला दिसणारा जो भाग आहे त्या भागामध्ये देखील काही प्रमाणात याच नदीचं पाणी जे आहे ते जात असतं। खरं तर आता धोका पातळी निर्माण झाल्यामुळं नदीकाठच्या अनेक गावांना जसा इशारा दिला आहे तसाच याच आपल्या दृश्यांमध्ये दिसत असणारे जे कोल्हापूर शहरातली काही बिल्डिंग्स आहेत त्या ठिकाणी खरं तर पाणी जायला सुरुवात होते आणि त्या सगळ्या भागांना इशारा पातळी गाठल्यानंतरच सूचना ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत। आपण तात्काळ तिथून स्थलांतरित व्हा अशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाकडून आहेत। मात्र सध्या तरी पाण्याची पातळी इंचाने वाढत असली तरी मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी झपाट्यानं वाढत नाही। मात्र तरी देखील प्रशासन जे आहे ते अलर्ट मोडवरती आहे। धोका पातळी अजूनही गाठलेली नाही। मात्र दुसरीकडे पाहिलं तर पश्चिम घाट माता अजूनही तिथे धरण क्षेत्रात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो सुरू आहे आणि परिणामी या पंचगंगा नदीची पाणी पातळी झपाट्यानं वाढते। दुसरीकडे विचार करायला गेला तर राधानगरी धरण देखील मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी पाऊस सुरू असल्यामुळं जवळपास 92% इतकं भरलेलं आहे। त्यामुळं नक्कीच कोल्हापूर शहरामध्ये अनेक भागांमध्ये ज्या ठिकाणी पाणी घुसतं त्या भागातील नागरिकांना खरं तर सुरक्षित ठिकाणी स्थलांतर होण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। काही नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर देखील प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। खरं तर कोल्हापुरात शहराच्या बाजूलाच असणारे चिखली एक गाव आहे ज्या गावाला महापुराचा वेढा खरं तर पाहायला मिळत असतो। इशारा पातळी गाठल्यानंतरच तिथलं गाव जे आहे ते सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करत असतं आणि त्या गावातील नागरिक देखील आज सकाळपासून मोठ्या संख्येनं स्थलांतर होताना पाहायला मिळतात। कालपासून तिथं हालचाल देखील सुरू झालेली आहे। सुरुवातीला धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।